स्वागत आहे तुमचं गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये। तुम्ही लाईक करताय, शेअर करताय आणि सबस्क्राईब करताय, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। या अगोदर आपण 2 पार्ट पाहिले आहेत, ते कसे वाटले तेही सांगा। हा तिसरा पार्ट आपणासाठी। आता आपण सपाद शिकलो। सपाद अर्थात सव्वा म्हणजेच 15 मिनिटे, बरोबर का। त्यानंतर आता आपण शिकणार आहोत सार्ध। सार्ध अर्थात साडे म्हणजे किती, तर 30 मिनिटे। ओके, आता उदाहरणार्थ मला वाजवायचे आहेत 1:30 म्हणजे 1:30, 1:30 असं। मग 1 वर मी ठेवेल छोटा काटा, ओके, आणि मोठा काटा 3 वर। हे लक्षात ठेवा की हे काटे तुम्हाला पट्टीने काढायचे आहेत। पेपरात सुद्धा तुम्हाला घड्याळ दिला जाईल आणि काठे दाखवायला लावतील। तुम्हाला इथं लिहितील की 1:30 वादनम, म्हणजे तुम्हाला समजायचे असेल की 1:30 झालेली आहेत। मग तुम्हाला छोटा काटा 1 वर आणि मोठा काटा किती वर, सॉरी इथं 6 वर दाखवावा लागेल। तो छोटा काटा 1 वर, मोठा काटा 6 वर, तेव्हा 1:30 ओके। आता बघा परत, मला 2:30 दाखवायचे आहेत। मी छोटा काटा 2 वर दाखवेल। पेनाने व्यवस्थित पट्टी ठेवून काढायचे आहे तुम्ही, आणि मोठा काटा 6 वर। ओके, ठीक आहे। त्यानंतर आता मला परत 3:30 वाजवायचे, 3:30। छोटा काटा 3 वर आणि मोठा काटा 6 वर असं। मग याला कसं वाचणार, तर आपण शिकलो की सपाद म्हणजे सव्वाच्या ऐवजी फक्त संस्कृतमध्ये सपाद लिहितात। मग आता या ठिकाणी साडेच्या ऐवजी सार्ध लिहायचं। म्हणजे आपण असं वाचायला गेलं तर तसंच 1:30 वाजतात, आणि वाचायला गेलो तर 1:30, म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचे आहे, साडेच्या ऐवजी सार्ध। आणि नेहमीप्रमाणे 1 वाजला आहे, 1 वादनम, जे की आपण सुरुवातीला शिकलो। आता 2:30 झाले म्हणजे काय, 2:30 झाले। 2:30, साडेला काय शब्द आहे, सार्ध। बस हेच करायचे तुम्हाला। आणि 2 वाजलेले आहेत, तिथं द्विवादनम। बघा इथं 2 आहे म्हणून इथं द्विवादनम लिहिलं, आणि इथं 30 मिनिटं म्हणजे 2:30 झालेत म्हणजे सार्ध झालं, सार्ध द्विवादनम। त्याचप्रमाणे 3:30 काय करायचं मग, बस सार्ध शब्द लावायचा। 30 दिसला रे दिसला, किंवा इथं 6 वर काटा दिसला रे दिसला, सार्ध लावून मोकळं व्हायचं। आणि किती वाजलेले आहेत, कितीचा आकडा आहे, 3चा, त्रिवादनम, त्रिवादनम झालं असं। मग आता इथं परत आपण प्रॅक्टिस करूया। 4:30, बघा 4:30 झालेले आहेत। 4:30 म्हणजे काय, 4:30। मग 30 मिनिटं म्हणजे सार्ध, अर्थात 1:30, आणि 4 वाजलेले, चतुर्वादनम। समजतंय ना। त्यानंतर 30 मिनिटं म्हणजे काय, परत 30 मिनिटं म्हणजे 6 वर काटा, सार्ध। आणि 5 वाजले, 5चा आकडा आहे म्हणून पंचवादनम। बघा पंच असं लिहितात बरं, पंचवादनम। ओके, त्यानंतर 6:30 म्हणजे काय, 6:30, 6:30 वाजले। मग 1:30ला काय लिहितो आपण, सार्ध। आणि 6 वाजले म्हणजे षड्वादनम। असं लिहितात ते संस्कृतमध्ये। ओके, म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल। आता तुम्ही प्रॅक्टिस कोणती करायची, आता हा होमवर्क 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 याची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस घरी करू शकता। चला तर आपण जाऊ पुढे।
पुढचा व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट द्या. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. राधे राधे.